मुलांची सुट्टी म्हटलं की रोज नवीन खाऊ हवाच. पण बाहेरचे बिस्किट देण्यापेक्षा घरच्या घरी बनवा हे हेल्दी चॉको चिप्स बिस्किट. गव्हाच्या पिठापासून बनवलेले, खायला अगदी एकदम टेस्टी, मुलांना खूप आवडणारे. चला मग बघूया हे टेस्टी असे बिस्किट कशी बनवायचे. तर त्याआधी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचसोबत बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ पोस्ट केला की तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन येईल. चला मग बघूया आता हे टेस्टी बिस्किट बनवायची तरी कसे. सर्वात आधी तर आपल्याला तूप आणि पिठी साखर चांगलं फेटून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण एका बाउलमध्ये घेतो आहे अर्धी वाटी तूप. मी डालडा घेतलं आहे, तुम्ही साजूक तूप किंवा बटर घेतलं तरी चालेल. इथे टाकायची आपल्याला पाऊण वाटी पिठी साखर. आता हे चांगलं फेटून घ्या. हाताने फेटा, नाहीतर हँड ब्लेंडर असेल तर हँड ब्लेंडरने फेटा, जरा लवकर होईल. जोपर्यंत हे चांगलं लाईट आणि फ्लफी होत नाही तोपर्यंत फेटायचं आहे आपल्याला. यामुळेच आपली बिस्किट चांगली लाईट आणि क्रिस्पी होते. त्यामुळे आपल्याला ही स्टेप करायची आहे. आता बघू शकता छान फेटून झाले. तर यामध्ये टाकायचे 4 ते 5 चमचे दूध आणि टाकायचे आपल्याला चॉकलेट सिरप. आता चॉकलेट सिरप तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी टाकले 2 ते 3 चमचे. आणि आता पुन्हा एकदा फेटून घेऊया. हे चांगलं एकत्र करून घेऊ. आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे ड्राय इन्ग्रेडियंट. त्यासाठी इथे घ्यायचं आपल्याला 2 वाटी गव्हाचं पीठ. तुम्हाला मैदा टाकायचा असेल तर मैदा पण टाकू शकता, पण मला हेल्दी म्हणून बनवायचे तर मी गव्हाचं पीठ वापरते. इथे टाकायचं आपल्याला अर्धी वाटी मिल्क पावडर. मिल्क पावडरमुळे एक छान टेस्ट येते, जरूर टाका. चॉकलेट फ्लेवरचे त्यामुळे आपल्याला टाकायचं आहे 2 ते 3 चमचे कोको पावडर, अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा आपल्याला टाकायचा आहे खायचा सोडा. आता हे आपण चाळून घेऊ, म्हणजे सर्व चांगले एकत्र होईल. तर हे आपण सगळं हाताने चांगलं एकत्र करून घेऊ, म्हणजे आपल्याला अंदाज घेता येईल. आणि जर वरतून थोडंसं दुधाची गरज वाटली तर तेही टाकू आपण. आणि हे सगळं एकत्र करताना एकदम असं मळायचं वगैरे नाही. जे काही आपण तूप आणि पिठी साखर फेटली आहे, जर ते फ्लफी झालं आहे ते तसंच राहिलं पाहिजे. त्यामुळे जास्त मळू नका, फक्त एकत्र करत राहायचं. त्याच्यामध्ये टाकूया आपण चॉको चिप्स. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा, तुम्हाला हवे तेवढे टाका. आता थोडंसं दूध टाकते मी आणि चांगलं एकत्र करून घेतलं. सुरुवातीला 1 चमचा टाकलं, नंतर पुन्हा आणखीन 1 चमचा टाकून आपण चांगलं एकत्र करून घेतलेलं आहे. आता हे पीठ आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे 15 मिनटं फक्त. आता आपण हा डो फ्रीजमध्ये ठेवून देऊ 15 मिनटासाठी. 15 मिनटानंतर बघू शकता मी तर काढून आणलेलं आहे फ्रीजमधून बाहेर. आणि आता एक तर पुन्हा थोडंसं हलक्या हाताने मळून घेतलं आणि सर्व चांगलं एकत्र झाल्यावरती जेवढ्या साईजचं तुम्हाला बिस्किट बनवायचे तेवढ्या साईजचा गोळा घ्यायचा आणि हातावर चांगला स्मूथ असं फिरून घ्यायचं आहे, म्हणजे रोल करायचं आहे. आणि नंतर आता तुम्हाला पाहिजे अशा आकाराचे तुम्ही बिस्किट बनवू शकता. इथं मी हॅपी टाईपचे डिझाईन करते त्याच्यावरती सुरीच्या साह्याने, इझी बनवायला. आणि वरतून चॉको चिप्स लावायचे. इथं आता आपण बिस्किटांना आकार देतो आहे, तोपर्यंत तिकडं साईडला आपल्याला कढई ठेवायची आहे एक 5 ते 10 मिनटं चांगली प्रीहीट होण्यासाठी. तोपर्यंत आपण इथे बिस्किट बनवून घेऊया. तर ह्या बिस्किटांचा आकार मी असा बनवला म्हणून असं काही नाही की तुम्ही पण तसंच बनवावा. तुमच्या मुलांना जो आवडेल तो तुम्ही बनवू शकता. आणि बघू शकता मी बिस्किट जाड ठेवलेली आहे. तुम्ही जर पातळ ठेवली तर बेक करायला टाईम कमी लागेल. आता जाड असल्यामुळे थोडासा जास्त लागेल, एवढं लक्षात ठेवा फक्त. आणि आता बघू शकता प्रीहीट केलेल्या कढईमध्ये आपण प्लेट ठेवायची, खाली बटर पेपर लावला आहे आणि त्याच्यावरती बिस्किट ठेवलेले. आता हे बिस्किट आपल्याला 20 ते 25 मिनटं मीडियम गॅसवरती बेक करायचे आहेत. जर तुम्हाला काही वाटलं कच्चे वगैरे, थोडंसं 5-10 मिनटं तुम्ही वाढू शकता. ओव्हनमध्ये करायचे असतील तर 170 डिग्री किंवा 180 डिग्रीवरती फक्त 15 मिनटं किंवा 20 मिनटं हे बेक करायला वेळ लागेल. बघू शकता मस्त छान असे आपले बिस्किट बेक झालेले आहे. मला 25 मिनटं लागले, मी थोडेसे जरा जास्त जाड बनवलेत म्हणून. सर्वच बिस्किट अशा पद्धतीने आपल्याला बेक करून घ्यायचे. आता मी दुसरी प्लेट बेक करायला ठेवते. मस्त असे टम्म फुगलेले बिस्किट बघू शकता, खूप छान. आणि कलरला बघू शकता इथे किती चेंज झालेला आहे बेक केल्यानंतर आणि बेक करायच्या आधीचे बिस्किट हे. आता मुलांना सुट्ट्या आहेत, रोज रोज काहीतरी वेगळं बनवण्यापेक्षा हे टेस्टी असे बिस्किट जरूर बनवा. आणि हेल्दीसुद्धा आहे, खूप छान लागतात. आणि वाटतसुद्धा नाही गव्हाच्या पिठाचे आहेत म्हणून. टेस्टला खूप भारी लागतात, जसं की हॅपी बिस्किट आहे तसंच त्या पद्धतीने चवीला तसेच लागतात हे. बघू शकता मी तोडून सुद्धा दाखवले तुम्हाला, एकदम क्रंची आहे, खूप छान टेस्टी अशी आपली बिस्किट तयार आहे. चला तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांसाठी हे टेस्टी बिस्किट जरूर बनवा आणि त्यांना कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. असेच छान रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.
भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.